धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते असे शिकवतो, तेव्हा त्याला सद्धम्म रूप प्राप्त होते. एकदा भगवान बुद्ध कोसांबीच्या सुस्वर विहारात राहत होता. तेथे जमलेल्या ज्या लोकांना तो उपदेश करीत होता त्याच्यामध्ये एक ब्रह्मचारी होता. त्या ब्रह्मचार्याला अभिमान वाटत असे की वेद ज्ञानात आपण अद्वितीय आहोत. वादविवादात हरविणारा कोणी न आढळल्याने तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवीत असे. एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्या ब्रह्मचार्याला त्याच्या या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, जग अंधकारमय व लोक भ्रांत आहेत. त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो. त्याला जमलेल्या लोकात पाहिल्यावर भगवान बुद्धाने हाक मारून विचारले, या मशालीने तू काय करीत आहेस? त्या ब्रह्मचार्याने उत्तर दिले, लोक अज्ञानाच्या अंधकारात चाच पडत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे. नंतर तथागताने त्याला परत विचारले, खरोखर तू इतका विद्वान आहेस? धर्मग्रंथातील 4 विद्या म्हणजे शब्दविद्या, ज्योतिर्विद्या, राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस काय? या विद्यांशी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्रह्मचार्याला कबूल करावे लागले. त्याने ती मशाल फेकून दिली. भगवान बुद्धाने त्याला उद्देशून म्हटले, मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्या इतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखविणार? 3. धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवितो तेव्हा तो धम्मरूप पावतो. ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्त्वाची मानित माणूस विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी ते त्यास पूजार्ह मानित. ते म्हणत की राजाला स्वदेशी पूज्य मानतात, परंतु विद्या ही सर्वत्र पूजनीय समजली जाते. त्यांना सुचवायचे असे की विद्वान हा राजापेक्षा थोर आहे. भगवान बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपणा यांच्यातील भेद आहे. असे कोणी म्हणेल की ब्राह्मणही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करीत आहे, ते कदाचित खरेही असेल, परंतु भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणाची प्रज्ञा यात महद अंतर आहे. अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात भगवान बुद्धाने हा भेद फार चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे. एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळच्या वेळुवनात रामाच्या कलंदक निवासात उतरला होता. त्यावेळी मगधाचा एक मोठा अमात्य वर्षकार ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला. आदराने तथागतांना अभिवादन केल्यावर तो त्यांच्या समीप बसला आणि म्हणाला, श्रमण गौतमा, जेव्हा पुरुषांच्या अंगी 4 गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात. हे 4 गुण कोणते? पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे. म्हणजे कोणतेही वचन उच्चारता क्षणीच त्या वचनाचा तात्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे. त्याशिवाय त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टींचे स्मरण
असले पाहिजे आणि करता आले पाहिजे. गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे. कोणते करणे योग्य आणि कोणती कारणे उचित हे ठरविण्यात तो तरबेज असला पाहिजे. श्रमण गौतमा, माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुरुष समजतो. जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असतील तर याच गुणांच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी. उलट पक्षी त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेल तर ह्याच गुणांच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा. ब्राह्मणा, या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुतीही करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही. तू सांगितलेस त्यापेक्षा अगदी वेगळे असे 4 गुण पुरुषांच्या अंगी असले तरच मी त्याला प्रज्ञावान मानतो. हे 4 गुण म्हणजे, प्रथम असा गुणसंपन्न मनुष्य बहुजन हितरत आणि बहुजन सुखरत असला पाहिजे. स्वभावतः रम्य आणि स्वभावतःच लाभदायक आहे अशा आर्य मार्गाचे त्याने पुष्कळशा माणसांना अनुयायी बनविलेले असले पाहिजे. ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवितो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही असे तो ठरवितो त्या विचारांपासून त्याला दूर राहता आले पाहिजे. जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजेत, किंवा जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाहीत अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे. म्हणजे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्णाधिकारी असला पाहिजे. त्याप्रमाणेच लोकोत्तर विचाराशी निगडित अशी जी 4 ध्याने, ज्यात रममाण होणे ह्या जीवनातही सुखकर आहे, ती त्याला स्वेच्छेने, सहजपणे, विनासायास साधता आली पाहिजेत. तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाचे बंधनकारक अशा आसवांचा नाश करतो. अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेमुळे लाभलेल्या ह्या विमुक्तीचा तो इहजन्मी उपभोग घेतो. म्हणून हे ब्राह्मणा, नाही, तू सांगितलेल्या गुणदोषांच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोष देऊ शकत नाही, परंतु मी सांगितलेले 4 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो. श्रमण गौतमा, हे खरोखर आश्चर्य आहे. किती चांगल्या रीतीने तू हे सांगितले आहेस. मी स्वतः गौतमाच्या अंगी हे 4 गुण आहेत असे मानतो. तो बहुजनाच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतो. तो त्यांना स्वभावतः सुंदर आहे आणि हितकारक आहे हे दाखविणाऱ्या आर्य मार्गात आणून सोडतो. खरोखर गौतम हा ज्या विचारांवर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवतो त्यावर तो आपले चित्त एकाग्र करू शकतो. तो आपल्या विचारांचा स्वामी आहे. खरोखर गौतम हा इच्छेनुसार 4 ध्याने करू शकतो. खरोखर तो आसव नाशाने आपले अंतःकरण विमुक्त करतो. ही विमुक्ती तो प्रज्ञेने साधतो आणि त्या स्थितीत तो सदैव राहतो. या ठिकाणी भगवान बुद्धांची प्रज्ञा आणि ब्राह्मणाची प्रज्ञा यामधील भेद अगदी स्पष्ट शब्दात केला आहे. या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्त्वाचे का मानतो
हे त्याने स्पष्ट केले आहे. धम्माला सद्धम्मरूप प्राप्त व्हावयास त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे. केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे. असे धम्म जेव्हा शिकवतो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो. प्रज्ञा ही आवश्यक आहे, परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा भयकारक आहे. केवळ प्रज्ञा ही भयकारक आहे. प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे. शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचविण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल, परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल. म्हणूनच प्रज्ञा ही शीलापेक्षाही महत्त्वाची आहे. प्रज्ञा हा विचारधम्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती. शील हा आचारधम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती. शीलाविषयी भगवान बुद्धाने 5 मूलतत्वे सांगितली आहेत. पहिले, जीवहत्ये संबंधी. दुसरे, चोरी संबंधी. तिसरे, वैषयिक अनिती संबंधी. चौथे, खोटे बोलण्यासंबंधी. आणि पाचवे, मद्यपानासंबंधी. आणि ह्यापैकी प्रत्येकासंबंधाने भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, वैषयिक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये. बुद्धाने प्रज्ञेपेक्षा शीलाला महत्त्व का दिले आहे याचे कारण स्पष्ट आहे. ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शीलावर अवलंबून आहे. शीलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे असे तो एके ठिकाणी म्हणतो. दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो, शीला समान या जगात दुसरे काही नाही. शील हा प्रारंभ आणि शेवट आहे. सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे. सर्व चांगल्या अवस्थातील ती सर्वोत्तम अवस्था आहे. म्हणून आपले शील शुद्ध करा. धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो सद्धम्मरूप पावतो. बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय यासंबंधी काही अंशी मतभिन्नता आहे. प्रज्ञा हीच केवळ त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे की करुणा हीच त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे? या वादामुळे बुद्धानुयायात 2 शाखा उत्पन्न झाल्या. एक शाखा म्हणते की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकापासून विभक्त झालेल्या आहेत. भगवान बुद्धाच्या शब्दांची कसोटी या दोन्ही शाखांना लावली असता त्या दोन्हीही शाखा चुकीच्या वाटतात. प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे याबद्दल मतभेद नाही. वाद आहे तो हा की करुणासुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माची आधारस्तंभ आहे काय? करुणा ही त्याच्या धम्माची आधारस्तंभ आहे हे संशयातीत आहे. याचे समर्थन बुद्ध वचनानेच करता येईल. पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता. तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होई. तो गांधार देशातील एका विहारात राहत असे. कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला संकटात सहाय्य करीत नसे. एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायांसह तेथे गेला आणि आवश्यक पाने, भांडी
गरम पाणी घेऊन तो म्हातारा भिक्खू जेथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खूंसह येऊन पोहोचला. त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की त्या सर्व भिक्खूंना त्या संबंधी घृणा वाटू लागली. परंतु तथागताने शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुण्यास आणि त्याच्या रोगांवर उपचार करण्यास प्रारंभ केला. असे म्हणतात की तेव्हा धरणीकंप झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की राजा, त्याचे प्रधान, देव आणि नागलोक तेथे सत्वर धावत आले आणि भगवान बुद्धांची पूजा करू लागले. तथागताला उद्देशून त्यांनी विचारले, इतक्या थोर उदात्त महापुरुषाने असले घाणेरडे काम का करावे? यावर भगवान बुद्धाने आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले, या जगात जे गरीब आहेत, असहाय्य आणि अनाथ आहेत, त्यांचा तथागत मित्र आहे. शारीरिक व्याधींनी पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणीही असोत, त्यांची सेवा करण्यासाठी, जे दरिद्री, अरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपले सारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागतांचा जन्म आहे. 3. जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादतो तेव्हा सद्धम्म रूप पावतो. भगवान बुद्ध केवळ करुणा शिकून थांबला नाही. करुणा म्हणजे प्राणी मात्रासंबंधी दया. भगवान बुद्धाने या पलीकडे जाऊन मैत्री शिकवली. मैत्री म्हणजे अखिल जीवजाती संबंधी प्रेम. केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल जीवजातीवर प्रेम केले पाहिजे, अशी बुद्धाची शिकवण आहे. श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात भगवान बुद्धाने हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. मैत्री संबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणतात, समजा एक मनुष्य एक विहीर खणतो आहे. भूमी त्यामुळे रागावते काय? नाही भगवान, नाही, ते भिक्खू उत्तरले. समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगवू लागला, तो चित्र रंगवू शकेल असे तुम्हाला वाटते काय? नाही भगवान, का नाही? भिक्खू म्हणाले, कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येईल. त्याचप्रमाणे तुमच्या मनातही काळे किल्मिश असता कामा नये, कारण किल्मिशे ही दुर्विचाराचीच प्रतिबिंबे असतात. समजा एखादा मनुष्य हातात पेट्टी मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला तर त्याला आग लावता येईल काय? नाही, नाही भगवान. का नाही? कारण गंगेच्या पाण्यात ज्वालाग्रहीपणा नाही. आपले प्रवचन संपवित भगवंत म्हणाले, ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागावत नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजळ सारखे वाहत राहते, त्याप्रमाणे भिक्खूंनो, तुम्ही दुसऱ्याने केलेल्या अपमान आणि अन्याय सहन करून त्याच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे. भिक्खूंनो, मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे
हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. असे जर तुम्ही कराल तर कितीही दुस्सह गोष्ट घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही. कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात. तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासारखा अमर्याद असावा. तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेशही नसावा. माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही, त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे. या प्रवचनात भगवंतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली, ती संस्मरणीय आहे. पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात वेदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत असे. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणांबद्दल प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती. तिचे नाव काली. मोठी चलाख, सकाळी लवकर उठणारी आणि कामसू अशी मुलगी होती ती. कालीने स्वतःशी विचार केला, माझ्या मालकिणीची ख्याती आहे की तिला क्रोध असा येतच नाही, किंवा तो ती प्रकट करीत नाही, किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहत असावा. मी तिला कसोटी लावून पाहते. म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशिरा उठली. तिच्या मालकिणीने तिला हाक मारून विचारले, तू इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीण म्हणाली, त्यात काय बाईसाहेब? रागावून आणि चिडून ती मालकीण मनाशी म्हणाली, त्यात काही नाही काय, लबाड कुठली. मोलकरणीने विचार केला, राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर ती दाखवीत नाही एवढेच. मी माझे काम चोख बजावते म्हणून ती रागवत नसावी. आणखी मी तिची कसोटी घेईन म्हणून ती दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठली. मालकिणीने विचारले, काले, तू उशिरा का उठलीस? मोलकरणीने उत्तर दिले, त्यात काय आहे? आपला राग आणि चीड शब्दात व्यक्त करीत मालकीण म्हणाली, असं, त्यात काही नाही काय, लबाड कुठली. असं तर. त्या मोलकरणीने विचार केला, राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे, पण माझे काम नीट असते, मी नीट करते म्हणून ती तो दाखवीत नाही. मी आणखी अधिक तिची कसोटी घेईन म्हणून ती दुसऱ्या दिवशी फारच उशिरा उठली. मालकिणीने तिला हाक मारून विचारले, इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरणीने उत्तर दिले, त्यात काय आहे? असं तर. इतक्या उशिरा उठणे म्हणजे काहीच नाही काय, लबाड मुली. असे उद्गार काढून मालकिणीने चिडून रागाने एक अडसर उचलला आणि रक्त येईल इतक्या जोराने तो तिच्या डोक्यात घातला. खोक पडून रक्तबंबाळ झालेले आपले डोके धरून कालीने आरोळ्यात ठोकून सर्व शेजारी जागे केले आणि ओरडत सुटली, पहा बाई माझी मालकीण, पहा बाई माझी मालकीण, किती लीन आहे, सौम्य आहे माझी मालकीण. हे एवढे कशासाठी? तर तिची एकुलती एक मोलकरीण उशिरा उठली म्हणून. ती इतकी रागवली, चिडली होती की हातात अडसर घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले. याचा परिणाम असा झाला की विदेशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली. याप्रमाणेच जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंतच भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. जेव्हा त्याला चीड देण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हाच त्याच्या ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पटते.
ही गोष्ट सांगून भगवंतांनी म्हटले, केवळ वस्त्र आणि अन्न मिळविण्यासाठी भिक्खूने मैत्री भाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे असे मी समजत नाही. ज्याची मैत्री भावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते त्यालाच मी खरा भिक्खू समजतो. पुण्यार्जनासाठी केलेली कृत्ये ही मैत्रीच्या एका षोडशांच्याही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. ती आपल्यामध्ये सर्व पुण्यकृत्यांना समाविष्ट करून घेते. ती चमकते, प्रकाशते, ती प्रज्वलित होते. भिक्खूंनो, सर्व ताऱ्यांचे तेज चंद्रप्रभेच्या एक षोडशांशही नसते. चंद्रप्रभा त्याचे सर्व तेज आपणात सामावून घेऊन स्वतः चमकते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणे पुण्यार्जनासाठी केलेली कृत्ये मैत्रीच्या एका षोडशांशही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते, प्रकाशते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणेच भिक्खूंनो, जसा वर्षा ऋतू अखेर सूर्य स्वच्छ निरभ्र अशा आकाशात उगवून सारे किलमिश नाहीसे करतो आणि स्वतः चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो, अगदी त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी योजलेली सर्व साधने ही मैत्रीच्या एक षोडशांशही इतकीही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. धम्माला सद्धम्म रूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत. धम्माला सद्धम्म रूप प्राप्त व्हायला त्याने माणसात भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत. आदर्श समाज कोणता? ब्राह्मणांच्या मते वेदामध्ये ध्येयरूप समाजाची व्याख्या आहे आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे वेदप्रणीत आदर्श समाज हाच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे. वेदप्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण्य. वेदानुसार अशा समाजाने 3 अटी पाळल्या पाहिजेत. पहिली अट म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात 4 वर्ण असले पाहिजेत. या वर्गाचे परस्पर संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारित असले पाहिजेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे हे सर्व समान असता कामा नयेत, तर प्रतिष्ठा, अधिकार आणि विशेष हक्क यांच्या प्रमाणात ते एक दुसऱ्यावर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजेत. ब्राह्मण हे सर्वांच्या वरती, क्षत्रिय त्यांच्या खाली पण वैश्यांच्या वरती, वैश्य क्षत्रियांच्या खाली परंतु शूद्राच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली. चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे. ब्राह्मणाचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे. क्षत्रियाचा शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे. वैश्यांचा व्यवसाय व्यापारधंदा. शूद्रांचा व्यवसाय वरील 3ही उच्च वर्णाची सेवा. कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून
दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करावयाचे नाही, ह्या आदर्श समाजाच्या सिद्धांताचा आग्रह धरून ब्राह्मणांनी तो लोकांना शिकविला. या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे, हे स्पष्टच आहे. ही सामाजिक विषमता ऐहिक विकासामुळे आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे. भगवान बुद्धाचा या सिद्धांताला आमूलाग्र विरोध होता. तो जाती संस्थेचा सर्वश्रेष्ठ विरोधक असून समतेचा सर्वात पहिला आणि अत्यंत खंबीर असा समर्थक होता. जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही विचार नाही की ज्याचे त्याने खंडन केलेले नाही. ह्या मुद्द्यावर भगवान बुद्धाला ब्राह्मणांनी पुष्कळच आव्हान दिले, परंतु बुद्धाने त्या सर्वांना पूर्णपणे गप्प बसविले. अश्वलायन सुक्तात एक कथा आली आहे. एकदा ब्राह्मणांनी आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या पुरुषाला बुद्धाकडे जाऊन त्याच्या जात आणि विषमता या मताविषयी वाद घालण्यास प्रवृत्त केले. अश्वलायन भगवान बुद्धाकडे गेला आणि त्याने ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष मांडला. तो म्हणाला, हे गौतमा, ब्राह्मण असे मानतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कृष्णवर्णातील आहेत. पावित्र्य हे केवळ ब्राह्मणात वसत असते, अब्राह्मणात ते वसत नाही. केवळ ब्राह्मणच ब्रह्म्याचे औरसपुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून जन्मास आले, तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले आणि त्याचे वारस आहेत. यावर गौतमा, तुझे काय म्हणणे आहे? भगवान बुद्धाच्या उत्तराने अश्वलायन अगदी गारठूनच गेला. भगवान बुद्ध म्हणाले, अश्वलायन, ब्राह्मणाच्या ब्राह्मण्या ह्या ऋतुमती होत नाहीत काय? त्या गर्भधारणा करीत नाहीत काय? त्या बाळंत होऊनच मुलाला जन्म देतात ना? असे असून सुद्धा, म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊन सुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राह्मण खरे मानतात का? अश्वलायन निरुत्तर झाला. भगवान बुद्धाने अश्वलायनाला पुढे दुसरा प्रश्न विचारला. अश्वलायना, समज एखाद्या क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीशी संभोग केला तर काय जन्माला येईल? चतुष्पाद प्राणी येईल की मनुष्य प्राणी? अश्वलायनाने काहीच उत्तर दिले नाही. नैतिक विकासाच्या शक्यतेसंबंधी बोलायचे तर ह्या देशात केवळ ब्राह्मणाच्याच अंतःकरणात द्वेष आणि दुरिच्छा यापासून दूर असलेली प्रेमभावना उत्पन्न होईल की इतर वर्णीयांच्याही हृदयात ती उत्पन्न होईल? अश्वलायन म्हणाला, चारही वर्णांच्या अंतःकरणात प्रेमभावना उत्पन्न होऊ शकते. भगवान बुद्धाने विचारले, अश्वलायना, योन आणि कंबोज आणि त्यांच्या सन्निध असलेल्या देशात स्वामी आणि दास हे दोनच वर्ण आहेत आणि तेथे स्वामीचा दास आणि दासाचा स्वामी असे स्थित्यंतर होऊ शकते, हे तू ऐकले आहेस काय? अश्वलायनाने उत्तर दिले, होय, मी ऐकले आहे. तुमचे चातुर्वर्ण्य ही आदर्श समाजरचना असेल तर ती सर्व देशात का आढळत नाही? या कोणत्याही मुद्द्यावर अश्वलायनाला जाती आणि विषमता या विषयीच्या आपल्या सिद्धांताचे समर्थन करता येईना. तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि शेवटी त्याने भगवान बुद्धाचे अनुयायित्व पत्करले. वासिष्ठ नावाचा एक ब्राह्मणाने बुद्ध धर्म स्वीकारलेला होता. ब्राह्मण त्याच्या या धर्मांतराबद्दल
त्याला शिवीगाळ करीत असत. एके दिवशी तो भगवान बुद्धाकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणत असतात हे त्याने बुद्धाकडे कथन केले. वसिष्ठ म्हणाला, भगवान, ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हाच समाजातील सर्वात उच्च थरातील असून इतर सर्व वर्ण नीच थरातील आहेत. ब्राह्मण फक्त शुक्ल वर्ण आहेत, इतरांचे वर्ण कृष्ण आहेत. फक्त ब्राह्मण हे शुद्ध वंशातील आहेत, अब्राह्मण शुद्ध वंशातील नाहीत. फक्त ब्राह्मणच ब्रह्म्याचे खरेखुरे औरस पुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून जन्मले आहेत. तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले त्याचे वारसपुत्र आहेत. आणि तू जर आपला अभिजात वर्गाचा त्याग करून त्या नीच वर्गाच्या शिरमुंड्या भिक्खूंच्या, त्या असंस्कृत श्रीमंतांच्या, त्या कृष्णवर्णाच्या ब्रह्म्याच्या पायापासून जन्मलेल्या लोकांच्या वंशजात सामील झाला आहेस, हे चांगले नाही. हे काही उचित नव्हे. आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीच, शिरमुंड्या, कृष्णवर्णीय, गावंढळ आणि आमच्या पूर्वजांच्या पायापासून निर्माण झालेल्या लोकात सामील झाला आहेस. भगवान या शब्दांनी ते ब्राह्मण मला दोष देतात. शेलक्या बेछूट शिव्या मला घालतात. यावर बुद्ध म्हणाला, वसिष्ठा, खरोखर ब्राह्मण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेले दिसतात. इतर वर्गातील स्त्रियांप्रमाणे ब्राह्मणही गर्भार राहतात, प्रसवतात, आपल्या अर्भकांचे संगोपन करतात. तथापि हे गर्भजात ब्राह्मण मात्र आपण ब्रह्म्याच्या मुखातून जन्माला आलेली खरी मुले, त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले त्याचे खरेखुरे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणवून घेतात. त्यामुळे ते ब्रह्म्याची नालस्ती मात्र करतात. एकदा येसुकारी हा ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ 3 प्रश्नांवर वाद करण्यासाठी गेला. त्याने पहिला प्रश्न जो मांडला तो म्हणजे कर्माची शाश्वत विभागणी ह्या पद्धतीच्या समर्थनार्थ. तो म्हणाला, मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. ब्राह्मण म्हणतात ते सर्वहून श्रेष्ठ असल्यामुळे ते कोणाचीच सेवा करणार नाहीत. इतर सर्व वर्ण सेवा करण्यासाठी जन्माला आले आहेत. हे गौतमा, सेवा ही 4 वर्णात विभागलेली आहे. ब्राह्मणाची सेवा, क्षत्रियांची सेवा, वैश्यांची सेवा आणि शूद्रांची सेवा. शूद्रांची सेवा दुसरा शूद्रच करणार, दुसरे कोण करणार? भगवान बुद्धाने त्याच्या प्रश्नाला एक प्रश्न विचारून उत्तर दिले. ब्राह्मणांनी केलेली ही सेवेची चतुर्विध विभागणी सर्व जगात मान्य आहे का? माझ्या संबंधी विचारशील तर मी सर्व सेवा म्हणजे धंदा करायची किंवा न करायची यापैकी कशाचाच आग्रह धरीत नाही. सेवेचा परिणाम आपणाला वाईट बनविण्यात होत असेल तर, चांगले बनविण्यात होत नसेल तर ती सेवा करू नये. परंतु जर त्या सेवेने मनुष्य चांगला होत असेल, वाईट होत नसेल तर ती सेवा करावी. क्षत्रियाचे, ब्राह्मणाचे, वैश्याचे अथवा शूद्राचे वर्तन या मार्गदर्शक तत्वानुसार झाले पाहिजे. ज्या सेवेने व्यक्तीला वाईटपणा येतो ती सेवा तिने नाकारली पाहिजे. जिच्या योगे ती व्यक्ती अधिक चांगली होते तेवढीच सेवा
तिने केली पाहिजे. येशूकारीने दुसरा प्रश्न विचारला, माणसाचा सामाजिक दर्जा ठरवताना त्याचा वंश, कुळ यावरून का ठरवू नये? या प्रश्नाला भगवान बुद्धाने उत्तर दिले, वंश परंपरेच्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नामनिर्देश केला जातो. ज्या पदार्थापासून अग्नी पेटवला जातो त्या पदार्थावरून तो ओंडक्याचा अग्नी आहे की ढलप्याचा अग्नी आहे, काट्याकुट्याचा अग्नी आहे की शेणीचा अग्नी आहे हे ठरविले जाते. त्याप्रमाणेच धम्माचा उदात्त सिद्धांत हा प्रत्येक माणसाच्या खऱ्या संपदेचे उगमस्थान आहे. जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्मास आला त्याचा फक्त नामनिर्देश होतो. कुळावरून माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरत नाही. तीच गोष्ट स्वरूप व संपत्तीची आहे. कारण तुला असे आढळून येईल की थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य हाही कधीकधी खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारा, निंदक, शिवीगाळ करणारा, बडबड करणारा, लोभी, दीर्घद्वेषी अथवा चुकीची मते असलेला आढळेल. म्हणून मी म्हणतो की जन्म थोर कुळात झाला म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही. त्याचप्रमाणे थोर कुळात जन्माला आलेला पुरुष ह्या दुर्गुणापासून अलिप्त असलेलाही आढळेल. म्हणून मी म्हणतो, कुळामुळे मनुष्य वाईट होतो असेही नाही. येशूकारीने जो तिसरा प्रश्न विचारला तो वर्णप्राप्त कर्मानुसार उपजीविकेचा. येशूकारी तथागतांना म्हणाला, ब्राह्मण उपजीविकेच्या साधनांचे 4 प्रकार मानतात. दानापासून ब्राह्मणाची उपजीविका, क्षत्रियाची धनुष्यबाणापासून, कृषी आणि पशुपालनापासून वैश्याची आणि खांद्यावर धान्याची कावड वाहून नेण्याने शूद्राची. जर या 4 कोणालाही एकाने आपला व्यवसाय सोडून दुसऱ्याचा व्यवसाय स्वीकारला तर त्याने जे करू नये ते केल्यासारखे होते. असे करणे म्हणजे रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे. त्यावर श्रमण गौतमाचे मत काय आहे? ब्राह्मणाचे हे वर्गीकरण सर्व जगास मान्य आहे काय? बुद्धाने विचारले. येशूकारीने उत्तर दिले, नाही. वसिष्ठाला भगवान बुद्धाने सांगितले, उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्त्वाचे आहे. जाती, विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभाव असूच शकत नाहीत. सर्व सारखेच आहेत असा भगवान बुद्धाचा उपदेश होता. जसे दुसरे तसाच मी, जसे आम्ही तसेच दुसरे, या विचाराने दुसऱ्याशी समरस व्हा, हा भगवान बुद्धाचा उपदेश होता. धम्माला सद्धम्म रूप द्यावयास त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे. ब्राह्मण प्रणित चातुर्वर्ण्याचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण, आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. वैश्य म्हणजे वैश्य, आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. आणि शूद्र म्हणजे शूद्र, आईबापाच्या पोटी जन्मास येणारा मनुष्य. ब्राह्मणाच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापेक्षा दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही. चातुर्वर्ण्याप्रमाणे हा सिद्धांतही भगवान बुद्धाला घृणास्पद वाटत असे. त्याचा सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताच्या अगदी विरुद्ध होता.
त्याच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्याच्या अंगच्या योग्यतेवर अवलंबून आहे. ज्या प्रसंगी भगवान बुद्धाने आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्त्वाचा आहे. एकदा भगवान अनाथपिंडिकाच्या जेतवनारामात राहत होते. एके दिवशी दुपारी येण्यापूर्वी हातात भिक्षा पात्र घेऊन त्यांनी श्रावस्ती नगरात भिक्षेसाठी प्रवेश केला. त्यावेळी होमाग्नी प्रज्वलित करून यज्ञाची तयारी चालली होती. भिक्षाटन करता करता भगवान अग्निक नावाच्या ब्राह्मणाच्या दारी आले. त्याच्या घरात होमाग्नी पेटला होता. आहुतीची तयारी चालू होती. भगवंतांना आपल्या दाराशी येताना पाहून अग्निक रागाने म्हणाला, हे केशकुंचिता, थांब, तेथेच थांब. हे करंट्या भिक्खू, तेथेच थांब. हे दीनवृषला, बहिष्कृत माणसा, तेथेच थांब. ब्राह्मणाचे हे शब्द ऐकून भगवान म्हणाले, हे ब्राह्मणा, वृषल म्हणजे बहिष्कृत कोणाला म्हणायचे? माणूस कोणत्या कारणाने बहिष्कृत ठरतो हे तुला माहीत आहे काय? नाही गौतमा. कोणाला वृषल म्हणजे बहिष्कृत म्हणावे आणि कोणत्या कारणाने मनुष्य वृषल बहिष्कृत ठरतो हे मला काही माहिती नाही. भगवान त्याला म्हणाले, वृषल म्हणजे बहिष्कृत कोणाला म्हणायचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही वावगे होणार नाही. यावर अग्निक ब्राह्मण म्हणाला, त्याचे ज्ञान मला व्हावे याचा जर आग्रहच तू धरीत आहेस तर सांग, तुला काय सांगावयाचे आहे ते. ब्राह्मणाची संमती मिळताच भगवान म्हणाले, जो मनुष्य स्वभावाने रागीट, दीर्घद्वेषी, दुर्गुणी, निंदाप्रिय, मिथ्यादृष्टी आणि वंचक आहे त्याला वृषल म्हणजे बहिष्कृत समजावे. जो सजीव प्राण्यांना, पशूंना, पक्ष्यांना उपद्रव करतो, ज्याच्या ठिकाणी सजीव प्राण्यासंबंधी अनुकंपा नाही, तो वृषल म्हणजे बहिष्कृत समजावा. जो खेड्यापाड्यांना वेढा घालून त्यांचा नाश करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे तो वृषल समजावा. जो गावात अथवा जंगलात परक्याचे धन चोरीने हिरावून नेतो तो वृषल समजावा. जो ऋण घेऊन पळून जातो किंवा फेडीची मागणी केली असता मी तुमचे काही लागत नाही असे म्हणतो तो वृषल समजावा. जो एखाद्या क्षुद्र वस्तूच्या वासनेने वाटसरूला लुबाडतो व प्रसंगी त्याची हत्याही करतो तो वृषल समजावा. जो साक्षीच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी किंवा द्रव्य लाभाच्या आशेने खोटे बोलतो तो वृषल म्हणजे बहिष्कृत समजावा. जो संमतीने अथवा बलात्काराने आप्त अथवा मित्रांच्या स्त्रियांशी मर्यादातीत क्रमण करतो तो वृषल समजावा. जो संपन्न असूनही आपल्या गतयौवनात वृद्ध अशा माता पितरांचे पोषण करीत नाही तो वृषल समजावा. जो चांगले कोणते म्हणून विचारले असता वाईटाची सल्लामसलत देतो आणि कपटीपणाने शिकवतो तो वृषल समजावा. जन्माने कोणीच वृषल नसतो, त्याप्रमाणे जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही. भगवंतांचे हे शब्द ऐकून केलेल्या शिवीगाळीबद्दल त्या अग्निकाला आपली लाज वाटू लागली. 3. धम्माला सद्धम्म रूप यावयाला त्याने म्हणजे धम्माने
माणसामधील समतेच्या भावनेची अभिवृत्ती केली पाहिजे. जन्माने माणसे विषम असतात. काही बळकट तर काही दुबळी असतात. काहींना अधिक बुद्धी असते तर काहींना थोडी अथवा मुळीच नसते. काहींच्या अंगी थोर कर्तृत्व शक्ती असते तर काहींच्या अंगी ती फारच थोड्या प्रमाणात असते. काही सधन असतात तर काही दरिद्री असतात. या सर्व प्रकारच्या माणसांना जीवन संघर्षात प्रवेश करावयाचा असतो. या जीवन संघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिती आहे असे मानले तर दुबळ्यांची स्थिती असहाय्य होईल. विषमता जीवनाचा नियम करून चालेल काय? या नियमाचा परिणाम म्हणजे जीवन संघर्षात जे योग्यतम ते टिकतील असा असल्यामुळे काही लोक वरील प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देतात. परंतु प्रश्न असा आहे की संघर्षात जे योग्यतम ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय? याला कोणीही होकारार्थी उत्तर देऊ शकणार नाही. याच कारणास्तव धर्म समता शिकवतो. जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजात समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल. समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची, योग्यतम पुरुषाची नव्हे. याच कारणास्तव मुख्यतः धर्मसमतेच्या तत्वाचा पुरस्कार करतो. हा बुद्धाचा दृष्टिकोन आहे. यास्तव जो धर्म समता शिकवित नाही तो स्वीकारणीय नाही असे त्याचे स्पष्ट म्हणणे होते. स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुःखी करा अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुःखी करा अथवा स्वतःला आणि दुसऱ्यालाही दुःखी करा. अशा तऱ्हेच्या कर्माचा उपदेश करणाऱ्या धर्मावर तुम्ही विश्वास ठेवाल काय? त्यावर श्रद्धा ठेवाल काय? जो धर्म आपल्या सुखाबरोबरच दुसऱ्याच्याही सुखाची वाढ करण्याची आणि कोणताही अत्याचार सहन न करण्याचा उपदेश करतो तो श्रेष्ठतम धर्म नव्हे काय? जे ब्राह्मण समतेच्या तत्वाला विरोध करीत त्यांना हे आणि अशासारखे मोठे खोचक प्रश्न बुद्ध विचारित असे. भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाच्या सत्प्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायप्रधान असा धर्म आहे.